हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहीज वर्ल्ड। तुम्ही लास्ट पाचगणीचा व्हिडिओ पाहिलाच असेल, पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या। पाचगणीमधले पॉइंट्स पाहून जेवण वगैरे करून आम्ही आलो रिसॉर्टवरती। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाणार आहे महाबळेश्वर एक्सप्लोर करायला। इथे आहे केट्स पॉइंट, निडल होल पॉइंट आणि इको पॉइंट। केट्स पॉइंट पासून बलकवडी आणि धोम धरणाचा सुंदर नजारा दिसून येतो। या पॉइंट्स जवळ तुम्ही गोलमाल मध्ये जी बाईक आहे त्या बाईक वरती फोटोशूट करू शकता। तसेच एक छोटी कार, बाईक यांची राईड घेऊ शकता। कपल्सचे फोटोही काढू शकता। इथून पुढे गेल्यावर आहे निडल होल पॉइंट। हत्तीच्या सोंडेसारखा आकार दिसून येतो। इथले पॉइंट्स बघून आम्ही निघालो ओल्ड महाबळेश्वर बघायला। इथे एंट्रीला प्रवासी शुल्क घेण्यात येते। ओल्ड महाबळेश्वर मध्ये मार्केट तसेच पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, महाबळेश्वर मंदिर पाहायला मिळते। इथे एंट्री करताच दिसून येते आपल्याला बाजारपेठ। हे आहे पंचगंगा मंदिर। पंचगंगा मंदिर सुमारे 4500 वर्षापूर्वीचे आहे। कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती आणि भागीरथी या 7 नद्यांचे उगमस्थान आहे, जे की पाहिलेच पाहिजे। यापैकी 5 नद्यांचा ओहळ सतत 12माही वाहतो, तर सरस्वतीचा ओहळ मात्र प्रत्येक 60 वर्षांनी दर्शन देतो। भागीरथी प्रत्येक 12 वर्षांनी येते। तुम्ही जर महाबळेश्वरला येण्याचा प्लॅन करताय तर हे मंदिर नक्कीच पहा। पंचगंगा मंदिर पाहून आम्ही निघालो महाबळेश्वर मंदिर पाहायला। महाबळेश्वर मंदिर सुमारे 800 वर्ष जुने आहे, तर आतील संकुलात असलेले स्वयंभू शिवलिंग हजारो वर्षाचे आहे। इथून तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता। भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांनी महाबलीपासून मुक्त होण्यासाठी भगवान शिव आणि देवी आदिमाया यांना प्रार्थना केली। देवी आदिमायेने महाबलाला तिच्या सौंदर्याने मोहित केले आणि त्याला देवांना शरण जाण्यास सांगितले। भगवान शिव या प्रदेशात कायमचे त्यांच्यासोबत राहतील या अटींवर तो आपले जीवनदान देण्यास तयार झाला। भगवान शिव येथे रुद्राक्षाच्या आकारात शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले। असे म्हटले जाते, येथे भगवान शिव दररोज रात्री मंदिरात येतात। येथे असलेला पलंग रोज सकाळी चुरगळलेला आढळतो। महाबळेश्वर मंदिरापासून काही अंतरावर आहे कृष्णाबाई मंदिर किंवा कृष्णाई मंदिर। इथे तुम्हाला एक शांतता अनुभवायला मिळेल। हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे आणि हेमाडपंथी बांधणीचे आहे। पावसाळ्यामध्ये इथले निसर्ग सौंदर्य अगदी पाहण्यासारखेच आहे। इथे कृष्णा नदीचा उगम झाला म्हणून याला कृष्णाबाई किंवा कृष्णाई मंदिर म्हणतात। हे मंदिर पाहून आम्ही निघालो पुढचे पॉइंट पाहायला। इथे आहे सावित्री व्ह्यू पॉइंट। या पॉइंट पासून आपल्याला सावित्री नदी दिसते। इथे आहे टायगर स्प्रिंग पॉइंट। इथे आपल्याला नॅचरल पाण्याचा स्रोत पाहायला मिळतो।
इथे एक आजीबाई बसल्या होत्या आणि त्या पाणी काढून देत होत्या। हे पाणी अतिशय थंड होते। इथे काका आपल्याला दुर्बिणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील पुतळा पाहायला देत होते। हा आहे आर्थर सीट पॉइंट, म्हणजे महाबळेश्वरातील सर्वात उंच आणि सुंदर असा पॉइंट। एका बाजूला सावित्री खोरे आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार पठाराचे मनमोहक दृश्य। या पॉइंटचे नाव सर आर्थर वॉलट यांच्या नावावरून ठेवण्यात आले। सर्व पॉइंट्स बघून झाल्यानंतर आम्ही पेट पूजेसाठी हॉटेलच्या शोधात निघालो। ही आहे महाबळेश्वरमधील मार्केट फिरून आम्ही पोहोचलो हॉटेल पूनम प्युअर व्हेजमध्ये। इथले जेवण अतिशय उत्कृष्ट असे होते। तुम्ही जर महाबळेश्वरमध्ये गेलात तर हे जेवण मस्ट ट्राय असे आहे। हे हॉटेल महाबळेश्वर बस स्टँडच्या अगदी जवळ आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।